पावसामुळे राधानगरीमध्ये उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अवकाळी पावसामुळे राधानगरी तालुक्यामध्ये उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि गेल्या 8 दिवसांपासून राधानगरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। हातातोंडाशी आलेला उन्हाळी पीक या पावसामुळे पूर्णपणे भुईसपाट झालाय। शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय आणि त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत भरपाई करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांनी केली आहे। पावसामुळे राधानगरीमध्ये उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे। हे दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पिकांचं चिखल झालंय। पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि सध्या शेतकरी हा मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। सरकारनं लवकरात लवकर नुकसान भरपाई करावी, शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी शेतकरी आता सरकारकडे आस लावून पाहत आहेत। अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अमर, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांची प्रशासनाकडे आर्त हाक आहे की लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी। अमर, सर, गेल्या पहिल्यांदाच असं झालं की मे महिन्यामध्ये पाऊस इतका जोरात झालाय। अवकाळी पाऊस येतो परंतु तो थांबतो। गेले 8 दिवस झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस चालू आहे। या पावसाने उभ्या आलेल्या पिकाला म्हणजे भुईमूग असेल, सोयाबीन असेल, ही आता काढली जी पिकं होती ही काढल्यानंतर नवीन पेरणी केली जाते। ही काढायच्या आधी म्हणजे वेळही शेतकऱ्यांना मिळाला नाही पिकं काढण्याचा, शेतामध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला नाही। पावसानं संततधार धरल्यामुळे पूर्ण शेतात पाणी झालं आणि हे भुईमुगाचं फार मोठं नुकसान झालं, सूर्यफुलाचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं। यामुळे शेतकरी ह्या उत्पन्नावर उपजीविका चालवत होता त्याचं फार मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी मागणी करत आहे प्रशासन काय मदत करतं किंवा शासन काय मदत करते यासाठी प्रयत्न करत आहेत। तर अगदी धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ।